ठाणे क्राईम ब्रांच जे आहे आरोपी अक्षय शिंदे याला घेऊन जात होतं ट्रान्झिट रिमांडसाठी आणि मुंब्रा बायपासजवळ पोलिसांच्याच व्हॅनमध्ये अक्षयनं पोलिसांची जी सर्व्हिस रिव्हॉल्वर होती ती काढून घेतली आणि पोलिसांवर गोळ्या झाडल्या। याच दरम्यान खळबळ उडाली आणि त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर फायरिंग केलेली आहे। या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने SIT नेमली होती आणि या SIT मार्फत सर्व तपास सुरू होता। मात्र याच दरम्यान त्याच्या दुसऱ्या पत्नीनं त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती बोईसर पोलीस ठाण्यात आणि या संदर्भातच ट्रान्झिट रिमांड देण्यात आला होता आणि बोईसर पोलीस ठाण्यातून हा गुन्हा बदलापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता आणि त्यानंतर ट्रान्झिट रिमांडसाठी अक्षय शिंदेला पोलीस घेऊन जात असताना काही वेळापूर्वीच मुंब्रा बायपासजवळ अक्षय शिंदे यांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर देखील गोळीबार केल्याची माहिती मिळते। यामध्ये पोलीस देखील जखमी आहेत आणि अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय अशी माहिती समोर येते। गुन्हेगाराला तपास कामी आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली, पोलिसांची बंदूक खेचून। त्यामध्ये API निलेश मोरे जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे। अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे। आता पोलीस तपास सुरू आहे, त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे लैंगिक अत्याचाराची त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं। त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला, पोलिसावर फायर केलं, हवेत फायर केलं। त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे। या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे, पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा। त्यामुळे हे कुठलंही प्रवोक किंवा याच्यामुळे झालेलं नाही, तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेला हा गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये